डोळ्या देखत माणसं चिरडली गेली आणि मुंबई हादरली। नेमकं प्रकरण काय सांगते। मुंबईच्या भांडूप पश्चिम भागात सोमवारी रात्री घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण मुंबई शहर हादरून गेलं। स्टेशन रोडवरील वर्दळीच्या ठिकाणी बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील अनेक नागरिकांना चिरडलं। या भीषण घटनेत 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहे। मृतांमध्ये 3 महिलांचा देखील समावेश आहे। रात्री सुमारे 10 वाजता बस मागे घेत असताना चालकाचा ताबा सुटला आणि काही सेकंदातच हा अपघात झाला। आकाराने मोठी असलेली इलेक्ट्रिक बस वेगात मागे गेली आणि रस्त्याच्या कडेला उभे असलेले नागरिक बस खाली चिरडल्या गेले। एकूण 13 ते 15 जणांना या बसने जोरदार धडक दिली आहे। घटनेनंतर पोलीस, अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचल्या। जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे। या अपघाताचे थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून पुन्हा एकदा सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे। या घटनेमुळे भांडूप परिसरात शोककळा पसरली आहे। अशा दुर्घटना टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे। एवढ्या मोठ्या शहरात प्रवाशांचा जीव खरंच इतका स्वस्त आहे का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।